एक दिवस ॲक्वा पॅलेस रिसॉर्टची एंट्री 10 प्लेयर्सना. विजेत्या संघाला साहेब काय 10 प्लेयर्सला नाही नाही प्लेयर्सला विजेत्या टीमला 9 प्लेयरना शूज BC बॉईज कडून, 9 कॅप आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून, 9 मेडल नमो स्पोर्ट्स यांच्याकडून. रनरअप टीमला काय मिळणार तर त्यांना सुद्धा एक दिवसाचा ॲक्वा पॅलेस रिसॉर्टची फ्री एंट्री असणार आहे. 10 प्लेयर्सना फक्त. 9 प्लेयरना टी शर्ट जयू स्पोर्ट्स प्रशांत गरत रविकांत गरत यांच्याकडून, 9 प्लेयरला कॅप आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून. आता या विनर आणि रनरअपचं झालं. सेकंड रनरअपना काय आहे तर नमो स्पोर्ट्स यांच्याकडून मेडल आहेत 9 आणि एकता स्पोर्ट्स यांच्याकडून 9 खेळाडूंना कॅप दिला जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज तेजस्वी कांबळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं आहे. किटबॅग स्पोर्ट्स फॉर चेंज कडून जी ओरमची किटबॅग येते ती दिली जाणार आहे. मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट दिली जाणार आहे. त्यानंतर सेफ्टी किट म्हणजेच इनर स्लीव्ज क्रिकेटचे ते राजन स्पोर्ट्स यांच्या वतीनं. टी शर्ट नितेश गरत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी. बेस्ट बॅट्समॅनसाठी सायकल हे रणजितदादा पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. टी शर्ट नितेश गरत यांच्याकडून, बॅट नमो स्पोर्ट्स कडून आणि जे क्रिकेट सेफ्टी किट आहे ते राजन स्पोर्ट्स कडून. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर याच्यासाठी सायकल LD रिसॉर्ट्स यांच्याकडून, टी शर्ट नितेश गरत यांच्याकडून, बॅट इंडियन स्पोर्ट्स कडून आणि किट राजन स्पोर्ट्स यांच्याकडून. बेस्ट फिल्डरसाठी सायकल SSC 2000 बॅच यांच्याकडून, नितेश गरत यांच्याकडून टी शर्ट, बॅट राजन स्पोर्ट्स कडून आणि किट सुद्धा राजन स्पोर्ट्स यांच्याकडून. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच साठी जी बॅट आहे आणि त्याच्यासाठी शूज दिले जाणार आहेत BC बॉईज यांच्या वतीनं, टी शर्ट नितेश गरत यांच्याकडून. सो हे बक्षीस आहेत जी आपल्याला तुम्ही जिंकल्यानंतर जो मानकरी होणार आहे त्यांना दिली जाणार आहेत. या साऱ्याची अनाउन्समेंट अगोदर करण्याचं कारण एकच की जर का चुकून मगून कोणती गोष्ट आम्ही बक्षीस वितरण करताना आमच्याकडून मिस झाली तर कृपया करून आपण लक्षात आणून द्या. अंतिम सामन्याला होणार आहे सुरुवात. अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल झुकला JKCC अर्नाळ्याच्या बाजूने. त्यांनी सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू, फलंदाजीसाठी आमंत्रित करू टीम साहेबाला. आणि ते आमंत्रित करत असताना कैलासवासी पिंकेश कुमार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठ 3 विकेट, लागोपाठ 3 चौकारांना. दोन्ही टीम साठी हे बक्षीस है. हिसाब बराबर का हमारे मन में दोनों के लिए सेम जगह है असं सांगितलंय. झालं सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आगाज हुआ 1 रन से. सुरुवात झाली एका धावेनं. ग्रँड फिनाले JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचा 2026चा चौथ्या पर्वाचा. JKCC अर्नाळा एका बाजूला आहे, दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत. तर या मैदानावरती टॉप 3 मध्ये वारंवार येत असताना फायनल मध्ये एंटर करून फायनल जिंकण्यासाठी आतुर आहे टीम साहेबा. आता या 2 भागांपैकी म्हणजे या 2 स्वप्नांना घेऊन पुढे येणाऱ्या म्हणजे स्वप्नांना उराशी बाळगत असताना कोणाच्या स्वप्नांना यश येणार, कोणाच्या स्वप्नाची पूर्तता होणार येणारी काळ सांगणार. साहिल यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी मुजम्मिल खान आणि प्रदोष बैकर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आमच्या साथीनं अंतिम सामन्याच्या समालोचनासाठी उपस्थित समालोचक मित्र तुकाराम मंगेला सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सो ओव्हर टू तुकाराम सर. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 आपण पाहतायत. आणि आता चॅम्पियन कोण होणार, चॅम्पियन कोण बनणार, कोण या ट्रॉफीला उसळणार, कोण या ट्रॉफीला घेऊन
मिरवणार. एक टॅगलाईन आहे बघा डाव्या साईडला लावलेली आहे. एक थोडीशी टॅगलाईन आहे की कोण उचलणार ही मानाची ट्रॉफी. मानाची ट्रॉफी कोण उचलणार ही टॅगलाईन देखील आहेत. आणि मृदुल आहेत, थोड्या वेळाने आपल्याला जॉईंट होतील. भरत मोरे देखील जॉईंट होतील. टॅगलाईन तिथे आहेत, जिंकणार कोण. आशुतोष डोंगरे यांच्याकडनं प्राइज झाले दोघांसाठी 6 बॉल 6 चौकारांसाठी 5,555. 5-5 वाला खेळ आहे. आता ते तेवढं धारिष्ट कोण दाखवेल का भाई. हा डेअरिंग वाला खेळ आहे, हा हिम्मत वाला खेळ आहे. हिम्मत दाखवणार तर किंमत मिळणार. पहिल्या वरचा खेळ संपलाय. सिंगल न स्कोर बोर्ड पुढे चाललाय. आणि भरत मोरे ज्या वेळेला जॉईंट होतील एक क्वेश्चन असेल की मागच्या पर्वामध्ये जो चॅम्पियन संघ ठरला होता 3, प्रत्येक पर्वामध्ये नवा विजेता आलाय. आणि एक गोष्टीचा उल्लेख केलाय की JKCC पहिल्यांदा असा संघ आहे जो यजमान आहे आणि तो फायनल मध्ये आलाय. याचा अर्थ ही त्याला संधी आहे. असं नाही घडलं. मृदुल आमच्या जोडीनं जॉईंट होतात. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. यस, त्याचीच कृपा आणि त्याच्या कृपेने आता खऱ्या अर्थानं हे शानदार बहरदार आयोजन ग्रँड फिनालेच्या दिवसाने येत असताना आपण पाहतोय. आलेले संपूर्ण आता मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षक राजा वर्ग पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि ग्रँड फिनालेच्या दिशेनं ज्या ठिकाणी पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफक्यावर येत असताना आता आमची ती छोटी स्क्रीन आहे, ते छोटे कटआउट आहेत, ते दाखवत आहेत की हे षटक चॅलेंजिंग षटक आहे. अर्थातच चॅलेंजिंग षटकामध्ये आता 8 धावा ह्या धाफक्यावर लगावल्या जातील का, कमी आल्या तर मायनस देखील केल्या जातील. परंतु ती येणारी काळ वेळ. पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर सिंगल धाव. आता 2 गोष्टीची चर्चा चालू आहे की बाबा यजमान संघ फायनल इथे जिंकलेला नाहीये, पण यावर्षी चान्स आहे. JKCC ला ही संधी आहे. ये मौका है भाई, ऐसा मौका फिर का हा मिलेगा. ही संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला साहेबानं मागच्याच आठवड्यामध्ये विजेतेपद पटकावलंय, तेही चॅम्पियन झाल्यात. आता त्यांनाही लागोपाठ 2 विजेतेपद पाहिजे. आता अशी विजेतेपद कोणी घेतल्यात नाही घेतल्यात. व्हाईट बॉल्स आहेत, मृदुल आमच्या जोडीला आहेत. एक T20चा वर्ल्ड कप आला तेव्हा टॅगलाईन आली होती, हिस्ट्री रिपीट करेंगे, हिस्ट्री को डिफीट करेंगे. नाही, हिस्ट्री रिपीट करण्यासाठी आता तयार आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षाचं चॅम्पियन आहे. दुसऱ्या वर्षामध्ये येत असताना आपण जीवदानी माऊली फुलपाडा नगरीतील तो संघ पाहिला. 5च्या वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन अर्थातच हुंडा वॉरियर्स तेजस 11. आणि पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये रिपीट चॅम्पियन होणार का. यजमान संघ खऱ्या अर्थानं घरच्या मैदानामध्ये वेल एक्सपिरियन्स आणि तो संघ आहे. पण सर्व प्रेक्षक वर्ग देखील याला सपोर्ट तो देखील करतोय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत काय घडलंय आणि काय नाही घडलंय, कारण एकदम क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. टाळ्या कोणी वाजवल्यात, निर्णय कोणाच्या बाजूने जाणार आहे, कोण पुन्हा एकदा जल्लोष करणार आहेत. JKCC की साहेबा जल्लोष कोण करणार. बॉल 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 दोघांनी टाळ्या वाजवल्यात. दॅट्स अ 50-50 वाला मुकाबला आहे. 50-50 वाला आहे. आता दोन्हीकडून त्या टाळ्या वाजतात. प्रेक्षक राजा वर्ग देखील टाळ्या वाजवतोय. परंतु डिसिजन आता विवेक पाटील सर देणार. आता प्रत्येकाच्या नजरा पाटील सरांवर आहेत आणि त्यानंतर विवेक पाटील सर फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडून आता धापकावर 1.2 चेंडूंचा खेळ 8 धावा धापकावर आहेत. चॅलेंजिंग षटक. चॅलेंजिंग षटकामध्ये पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर आहेत. वेगवान गतीचा मारा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये ऍड. आता दोन्ही टीम खुश आहेत का काय. जसा स्कोर चाललाय, रन चाललाय, दोन्ही टीम खुश आहेत. दोन्ही टीम अगदी टाळ्यांचा जल्लोष करतात. आता सेलिब्रेशन देखील आहेत. सेलिब्रेशन करणार आहे. सेलिब्रेशनसाठी गाणं येणार. कडक 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 स्ट्रोक केलाय, कडक बेधडक स्ट्रोक. आणि बघा टॅगलाईन बघा, कडक कडक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक.
JKCC क्रिकेट संघ यस धन्यवाद. चौकार येतो आता. दुसरीकडून सेलिब्रेशन आहे. दोन्हीकडून टाळ्या वाजतात, दोन्हीकडून शिट्या वाजतात, दोन्हीकडून खऱ्या अर्थानं ते भोंगे वाजतायत. ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची ट्रॉफी पर्व चौथं कोणाच्या नावी जाणार आणि त्यासाठी चालणारा हा अट्टहास आहे. त्यासाठी चालणारी ही पराकोटींची लढत आहे. त्यानंतर डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव. बघा एक विशेष अनाउन्समेंट आहे. बॅनरला जर का चेंडू लागला चौकार जात असताना तर माई डेकोरेटर्स यांच्याकडून त्या खेळाडूला बॅट दिली जाणार आहे. बॅट इथे आलेले आहेत. बॅनरला जर का चेंडू आदळला तर बॅट दिल्या जाणार आहेत माई डेकोरेटर्स यांच्याकडून. बॅट तेव्हाच मिळणार ज्यावेळेला तुमच्या बॅटनं चौकार त्या बॅनरला लागणार तरच बॅट मिळणार. लागोपाठच्या 3 चौकारासाठी आई बारोंडा मौलीकडनं देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच्यामुळे मारताना देखील नेम धरून मारा. हा नेम धरून म्हणजे विचार करूनच. अजून एक बक्षीस आहे. जर का जेकेसीसीच्या कोणत्याही गोलंदाजाने लगातार 2 विकेट घेतले तर माई डेकोरेटर्स यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे. पैसा वाढलाय. बॉडी बिल्डिंग वाला खेळ देखील आहेत पण आता आमचा खेळपट्टीमॅन हा वाडकर आहे. प्रचंड मोठा अंडरआर्म क्रिकेटचा फॅन आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. त्या अगोदर डीजेची धून ऐकूयात. षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलवरती 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा धापलवरती अजून 17 झाल्या तर 34 होतील आणि 17 जर नाही झाल्या आता ती गाडी 28 एकोणतीसच्या आसपास रोखली जाईल. आता चर्चा झाली जेकेसीसीची, चर्चा झाली साहेबाची. साहेबाचे वन ऑफ द 2 बेस्ट प्लेअर मैदानावरती आहेत. येस 2 महत्वाचे खेळाडू आहेत खेळपट्टीच्या दिशेने. आतापर्यंत ते एकाकी झुंज पहिल्या 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा धापकावर येत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवायला जातोय. मिस्टर परफेक्ट प्रदोष बैकर, दुसरीकडून मुजम्मिल खान. ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सी फॉर्मॅट मध्ये लगातारचे 7 चौकार मारण्याचा त्याचा एक वेगळा विक्रम आहे. माई डेकोरेटरचे प्रोप्रायटर हर्षद पिलानी आणि त्यांचे सहकारी त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा सी फॉर्मॅट मधले 2 बेस्ट प्लेअर आहेत. माई डेकोरेटर्सचे मनीष मोरिये यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. आपल्याला विनंती आपण मंचावरती या. माई डेकोरेटर्स आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय. सध्या स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. भरपूर याचे देखील फॅन आहेत आणि आज त्याचाही बॅनर कटआउट आपण बघू शकता. नक्कीच आणि प्रत्येकांना त्या आठवणींना उजाळी देण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस्टर VPL वी मिस यू जयू. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. ज्या ठिकाणी धापकावर आतापर्यंत 20 धावा येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. दीपेश कुमार पाटील यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी जेकेसीसी साठी 10,000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. दीपेश कुमार पाटील यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस. मग हे तर सुरुवात आहे भाई, हे तर सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. फिल्डिंग चांगली झाले, थ्रो चांगला झालाय. ही तर सुरुवात आहे. एक विकेटला तुम्ही 3 विकेटला सांगितलं. पुढे जाऊन कदाचित एक विकेटला 2, 4, 5, 10,000चा भाव होऊ शकेल. मार्केट आता हाय झालंय. मार्केट हाय झालाय. अनिकेत मुळे, सुयोग खांडेकर आणि त्याच्याकडून पारितोषिक येत आहे. मुजूसाठी चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समोर प्रदोष आहे. प्रदोषच्या बॅटमधनं चौकार 4. हो काय व्हीव आहे, काय व्हीव आहे. लगातार 2 विकेटसाठी माई डेकोरेटर्स यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस. आणि 3 चौकारासाठी 3000 रुपये. आई बारोंडा हा चौकार बघा. आणि प्रदोषची बॅटिंग बघितली ना म्हणजे त्याला का सांगतात परफेक्ट. नो इफेक्ट, नो डिफेक्ट, ओनली परफेक्ट. नो साइड इफेक्ट. साइड इफेक्ट तर नाहीये पण असाही इफेक्ट नाहीये. नो इफेक्ट, नो डिफेक्ट, ओनली परफेक्ट बॅटिंग. 3 ओव्हरचा खेळ. बॅटिंग आहे. नाही म्हणजे त्यांनी जो फटका घेतो त्या फटक्यानंतर एवढं परफेक्शन असतं की त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होण्याचे कोणते चान्सेस नसतात. आता बघा बाजूने चेंडू निघून गेला पण असा वेगाने निघून गेला की अडवण्याची संधी नाही मिळाली. आलाय चौकार. चौकार येतो आणि चौकारानं धापकावर आतापर्यंत 25 धावा धापकावर येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कर्णधार प्रणय म्हात्रे आहे. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं परेश दहीबावकर चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय, निर्धाव येतोय. परेश दहीबावकरने जर का डाई लगन चेंडू अडवला तर 1000 रुपये माई डेकोरेटर्स यांच्याकडून. पाच बॉल मध्ये 5 आल्या. तिच्या धापलक थांबेल का? काही मुंबई इंडियन्सचे फॅन पण आले आहेत, काही आरसीबीचे फॅन पण आहेत, JKCC चे फॅन आहेत, साहेबाचे फॅन आहेत, CSK म्हणजे महाराष्ट्रात राहून CSK ला सपोर्ट करणारे पण आहेत. अशी लोक आहेत. ते 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 ती रायवलरी वेगळी आहे. ते पाटील ओ यावेळेला काय दॅट्स जसा तुम्ही सांगितलं होता हा परफेक्ट होता, पण हा साईड इफेक्ट आलाय. साईडनं चेंडू मध्ये आलाय. तिथे माती आहे, माती आहे, तिथे माती आहे. वंदन त्याच्या चरणावर. बघा सेलिब्रेशन चालू आहे आणि JKCC चे प्रशंसक आपण तिथून पारितोषिक आहे. रोहित जाधव जर का मुज्जून डायरेक्टली बॅनरला प्रणय मात्रेच्या विकेटला 500 रुपये जमा झालेले आहेत. बघा तिथे माती जास्त आहे, खेळाडू आहेत त्यांच्यावरती ती माती उडेल. आपण काळजी घ्या तिथे नाचताना किंवा तिथे जाताना. चौकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक मुज्जूसाठी आहे. रोहित जाधव यांच्याकडून देखील आहे. ऋषी देसाई स्ट्रायकर एंडला आल्या, त्यांनाही माहिती आहे या अशा सिच्युएशनला कसं खेळायचंय, अशा प्रसंगामध्ये कसं तोंड द्यायचं, या प्रसंगामध्ये कसं खेळायचं. आता आउट एक करतोय, अपील 1000 करतायत, अशी कहाणी आहे. आता सध्या वातावरण अगदी ढवळून निघालंय. हा सर्व प्रेक्षक वर्ग आहे, हा पाहण्यासाठी आलाय. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 सीझन 4 धावात आहेत, नाहीत, पोचल्यात, नाही पोचल्यात. इट्स अ सेफ. स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. धाव फलक जाऊन पोचल्या 27. शेवटची ओव्हर चालू आहे, शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 27 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहता. येथून एखादा चौकार. मुज्जू स्ट्राईक एंडला ऑनसाइडच्या दिशेनं आक्रमण, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. परेश दहीबावकर धावचीच्या रूपानं शेवटपर्यंत ती अगदी बारकाईनं नजर होती. चपळाईनं हा विकेट मुज्जू येतो डगआउटच्या दिशेनं.
येस प्रवीण प्लीज टाळ्या टाळ्या शिट्ट्या जोरदार प्लीज बिग राउंड ऑफ क्लॅप्स ग्रँड फिनाले जेकेसीसी आणारा विकास लीगचा कॅमेरामॅन फोकस करो महिला कक्षाकडून फोकस करा एक राऊंड होऊन जाऊ द्यात क्लोज क्लोज मारा थोडा कॅमेरा इकडून सूरज भारत का हर सच्चा बच्चा जय श्री राम येस बोलेगा. आता पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात प्रवीण प्लीज लेट्स प्ले ये टाळ्या वाजवायच्यात महिला कक्षा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरात जोरात आवाज नाही येत आहे माझ्या आवाजापेक्षा मोठ्या टाळ्या पाहिजेत जरा या साईडच्या ते टाळ्या वाजवा चला लेडीज अँड गर्ल्स समोरच्या समोर प्लीज बिग राउंड ऑफ क्लॅप्स बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. बोला गणपती बाप्पा मोरया बोला साई बाबा की बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. अब आएगा मजा फायनलचा सामना अंतिम थरार चेस होणार का बचाव होणार का टीम साहेबा वर्सेस जेकेसीसी अर्नाळा आणि जेकेसीसी अर्नाला फक्त हा 29 धावांचा पाठलाग नाही करणार तर त्या स्वप्नाचा पाठलाग करणार त्या ड्रीमचा पाठलाग करणार जे स्वप्न जेकेसीसी न पाहिलंय तेच कहाणी साहेबाची देखील आहेत त्या धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत डिफेंड करणार की धावांचा पाठलाग होणार स्वप्न ती नाहीयेत जे आपण झोपल्यावरती बघतो स्वप्न ती जे आपल्याला झोपून देत नाहीये दोन्ही संघ झोपलेले नाहीयेत दोन्ही संघ झोपलेले नाहीयेत त्यांना सगळ्यांना जागवायचं आहे पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती ओ ओ ओ ओ डॉट जितके येणार डॉट तितका सामना होणार हॉट म्हणून जिथे उभ्यात आजूबाजूला बघा उड्या बिड्या मारताना हातबीत मारताना कोणाला लागणार तर नाही ना कारण जितके लागणार तितके चटके भेटणार चला चटके लागल्याशिवाय म्हणजे घाव सोसल्याशिवाय मजा पण येत नाहीत हाताला चटके लागल्याशिवाय भाकर पण बनत नाही चटके लागणार थोडेसे चटके लागणार आणि ते चटके सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी त्याचे घाव घणाचे घाव सोसण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी तरच त्या मूर्तीला आकारही येणार आणि त्यानंतर भाकरही बांधणार क्षमतेचा दायरा वाढवावा लागणार आहे विचारांच्या खेळाच्या पटक्यांच्या पेशन्सना सुद्धा वाढवावा लागणार आहे लगातार 3 चौकाराला भूपेंदर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे मगाशी बक्षिसं मोठमोठी लागलेली आहेत त्यांची त्या बक्षिसांना जिंकणार कोण आता त्या बक्षिसांना लांब ठेवून या दोन्ही टीम काय विचार करतात माहिती आहेत का ही मानाची ट्रॉफी आम्हाला या बक्षिसं मिळतच राहणार लगातार 3 चौकाराला 5000 रुपये माय डेकोरेटर्स ओ बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न मनीषची नजर बघा चेंडूला अडवताना 2 वेळा मागे बघितलं पाय तर लागला नाही ना म्हणजेच काय विचार करून 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 अटेम्प्ट केला जातोय याचा अर्थ काय मध्ये चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घेतल्यात जपून 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 पाऊल टाक पुढे धोका आहे जपून पाऊल टाकलं जात आहे फिल्डिंग 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 मुझम्मिलची फिल्डिंग चेंडू जात होता धावा धापलकवरती 4 हे चॅलेंजिंग ओव्हर आहेत 1 मध्ये करायचे आहेत 4 मजबूत राहणार फिल्डिंग तर तुमच्या वाट्याला येणार विजयाची बिल्डिंग अदरवाइज नाही चांगली फिल्डिंग चेंडू वाढलाय 1 धाव कंप्लीट झाली आहे चौकाराच्या शोधात आहे जेकेसीचे दोन्ही फलंदाज ऋषिदादा देसाई समोर प्रणय मात्रे डाऊन द ग्राउंड यस बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू गेला सीमारेखा पार आर पार चौकार 4 धावा हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावनी आपलाच जो एकदा बघूया रिप्ले बघा पण भाई देखील रंगामध्ये आलाय समोर टॅगलाईन बघा खतरनाक स्ट्रोक चौकार बघा बरेच वेळेला आपण काय म्हणतो माहितीये का की जो फटका मारलाय त्याचा ऍक्शन रिप्ले दाखवा इथे ऍक्शन रिप्ले कशाचा आलाय पण्याबाईचा एकच वादा पण्या दादा आणि ज्या वेळेला पण्याबाई डान्स करतो ना जेकेसीसी पण रंगामध्ये येते वेगळा रंग येतो वेगळी मजा येते आता पहिल्या ओव्हर मध्ये 8 त्यानंतर 2 ऍड 10 18 मध्ये 19 18-19 वाला मुकाबला आहे
दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. एक प्राइज आले त्या दिशेने येऊया. मुझम्मिलने डाय लगावून अडवला तर समोर डाऊन द ग्राउंड सौरभ रेडीज लल्लाच्या बॅट मधून झालाय कल्ला आलाय चौकार 4 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. सुयोग खांडेकर यांच्याकडे 500 रुपये मुझम्मिलच्या डाई लागून अडवलेल्या चेंडूला होते. बघा लल्लाच्या बॅट मधून झालाय कल्ला बोललाय बल्ला आणि 4 धावांचा तो कल्ला सहन न करण्यासारखा आहे. मॅच थोडीशी आवाक्यामध्ये. बघा श्वानांना बाहेर काढा. यांना सुद्धा आताच यायचं होतं. नाही यायचं नाही. त्यांना देखील उत्सुकता आहे. त्यांना देखील एन्जॉय करायचं आहे. डान्स करायचा आहे. मॅच 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 रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ मॅच. अजून नाही सांगू शकत कोण जिंकणार. प्रेडिक्ट करणं कठीण आहे. 1 धावाने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 15, 15, 14 करायचे आहेत. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. भाई क्रिकेट ऐसा खेल आहे ज्या हर प्रेडिक्शन फेल आहे. बघा आणि विशेष काय बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवला एका धाब्यासाठी निघून कुठे गेलाय. गंभीरने हळूच हात बाहेर काढला. बोट खाली झुकवलं. ठेंगा दाखवला. सांगितलं फक्त एकच रन आहे. आणि सर्वात मोठी अचिव्हमेंट काय आतापर्यंत आपण कुठेही नाही बघितला तसा फायरवर्क सी लाईट्स आणि रानोबा इव्हेंट कडून आपल्याला बघायला मिळाला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. बिग राऊंड ऑफ क्लॅप्स. वरती टॅगलाईन पण रानोबा राईट्स कडनं भरपूर काही आल्यात. टॅगलाईन आल्यात. अंपायर पाहतात निरीक्षण करतात. डॉट बॉल. आता रन बॉल आलाय त्याच्यामुळे मजा देखील येणार. बॉल टू बॉलची मॅच आहे. म्हणजेच काय प्रत्येक गोष्ट फुकून केली जाणार. विचारपूर्वक केली जाणार. सांभाळून केली जाणार. जसं मगाशी तुम्ही म्हटलं ना जपून चाल पुढे धोका आहे. आता इथं धोका त्या धोक्याबरोबर ठोका सुद्धा चुकणार आहे. कारण चौकार मारणं सोपं 1 धाव काढणं त्या 10 पटीनं अवघड आहे. हे आतापर्यंत आपण अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये बघितलंय. नाही 1 धाव काढणं म्हणजे रविवारच्या दिवशी संध्याकाळी अर्नाळ्याच्या नाक्यावरनं गाडी बाहेर काढणं आहे. ते ट्रॅफिक सारखं आहे. त्या अर्नाळ्याच्या नाक्यावरती जी ट्रॅफिक होते ना तसं आहे ते. 1 धाव काढणं म्हणजे भरपूर ट्रॅफिक आहे. त्याच्यातनं गाडी कशी काढणार. कशी बाहेर जाणार. अडकलेली गाडी सुखरूप कशी बाहेर काढणार. ड्राईव्ह केल्या समोर फिल्डिंग झालंय. थ्रो आलाय. तोपर्यंत बॅट्समन देखील आलाय. एक जसा धाव पुढे चाललाय. 2 षटकांचा खेळ 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धापलकावरती नजर टाकूया. धापलकावरती धावा झाल्या त्या 18 धावा. 12 मध्ये करायच्या आहेत 11. 12 मध्ये 11. एकाचा फासला या इक्वेटीला त्यानंतर वळूया चर्चेकडे. वातावरण टाईट त्याचं काम लई टाळ्या शिट्ट्या होणं गरजेचे आहे प्रत्येक सॉंगला. गेले भरपूर मण्यावरती कॅमेरा मारला म्हणजे काहीतरी होणार. त्याचा विषयी जागेवर त्याचा विषयी जागेवर. खूप सुंदर. बघा मॅच एवढी रफ अँड टफ चालू आहे. धावांचा पाठलाग बचाव याची आपण चर्चा करतोय. 12 मध्ये 11ची गरज आहे. 29 धावांचा पाठलाग होता. ही इक्वेशन का आली त्याच्या मागचं कारण होतं दोन्ही खेळाडूंनी आपला स्वाभाविक खेळ सोडलेला नाही आहे. म्हणतात ना न किसी के अभाव में जियो न किसी के प्रभाव में जियो. ये जिंदगी खुद अपनी है उसको अपने स्वभाव में जियो. स्वभावात जगत असताना दोघांनी केलेली बॅटिंग चेकीसाठी कारणीभूत ठरले आताच्या या स्थितीला. पण टीम साहेबा भली मैदानं गाजवलेली आहेत. अशक्याला शक्य करून दाखवलंय. आता ती वेळ आहे. वेळ कशाची आहे. मैदान जरी तुमचं असलं तरी हा धिंगाणा आमचाच होणार हे सांगण्याची. कारण ही टॅगलाईन समोर लिहिलेली आहे. टॅगलाईन लिहिलेली आहे. पण एक चेंडू जसा वारं चाललाय तसा टेन्शन वाढलंय. साहेबाला देखील संधी आहे. हा 50-50 वाला मुकाबला त्यासाठी सांगतोय. एखादा बिस्किट असते 50-50 वाला तसा मॅच आहे. थोडासा बदलला या बाजूला त्या बाजूला गेला तर क्रॅक जॅक सारखा होऊ शकतो. खट्टा मिठा क्रॅक जॅक वाला मॅच होऊ शकतो. समीकरण इंटरेस्टिंग आहेत. 12 मध्ये 11 करायच्या होत्या. 10 मध्ये आता 9 आल्यात. 10 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. एक बॉल ना मॅच जवळ चाललाय. जसं जवळ चाललाय ना काहीकांच्या हृदयाची धडकणं वाढल्यात. हार्टबीट वाढल्यात. म्हणजे तुम्हाला जर का माईक कोणाच्या हृदयाजवळ नेला तर धडधड आवाज आपोआप येईल. त्यांचा नाही आला तर आमचा डीजे मास्टर त्या कृत्रिम लावत जाईल. प्रणयच्या चौकारासाठी 500 रुपये लगवण्यात आले आहेत. सागर पाटील यांच्याकडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा एका धाब्यासाठी
माय डेकोरेटर्स यांच्याकडून चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा प्रत्येक जण आता इशारा करतोय हाताने आणि सांगू देतोय नाव तेच तो, फक्त बक्षीस बदल. नाही जसा फार पूर्वी ना थोडा व्हायचं बाबा 1 का 4 1 का 4 1 का 2 1 का 4 तसा आहे. आता रन मारायचे जितक्या तितकेच बाउंड्री पाहिजे. रन पाहिजे तर 7 ना. हो इथे काय पाहिलं जातंय? 22 झाले ना. हो 8 मध्ये करायच्या 7. 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. डॉट बॉल न मजा येणार. चौकारनं मॅच त्या बाजूला जाणार. विकेटनं या बाजूला जाणार. डॉट बॉल न पुन्हा एकदा रोमांच येणार. JKCC बिग बॅश लीग 2026 सीझन 4. आता 4 साठी प्राइज लागले पण 8 मध्ये 7 करायचे आहेत. 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. मनी भाई चेंडूवरती अशी छलांग, असा एस्केप बघायला मिळालाय की त्याला बघता ज्यांना वाटलं होतं चौकार त्यांचा श्वास अचानक गळ्यामध्ये थांबलाय. आणि काय फिल्डिंग केली आपण. रिप्ले बघूया. रिप्ले बघा. स्ट्रोक होता आणि जाग्यावरती थांबवले त्याला. जाग्यावरती थांबवले आणि हा फक्त बॉल नाही अडलाय, तो तुमच्या ट्रॉफी जवळ जाणारा हात त्यांचा होता ना, त्याला थांबवले तुम्ही. म्हणजे त्यांनी सांगितलं जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा. शेवटपर्यंत लढा. लढण्याचा संकेत दिलेत. चेंडू लाडवला. एक धाव काढण्यास मजबूर केलं. सिंगल आली आहे. 6 मध्ये 5. अरे कुठल्या टायमाला करल काय नाही होत्याचा नियम. कुठल्या टायमाला करल काय नाही होत्याचा नियम. पहिला ठरवतो डोक्यात गेम मग चालत राहून कार्यक्रम. थँक्यू. वेलकम बॅक. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4. 6 मध्ये 5 करायचे आहेत. 6 बॉलचा खेळ आहे. 5 धावांची आवश्यकता. हे 6 बॉल 6 चेंडू अगदी आठवणीत राहतील, स्मरणात राहतील. केलेली मेहनत, केलेले कष्ट, केलेले परिश्रम, परिश्रमाच्या जोडला पराक्रमी आहेत. 6 मध्ये 5 आहेत. 6 मध्ये 5 आहेत. घरच्या मैदानावरती JKCC संघ खेळतोय आणि JKCC संघ घरच्या मैदानावरती असताना टीम साहेबाला इतक्या मोठ्या प्रेशर मध्ये ओ यावेळेला काय इट्स अ नो बॉल. गरिबी में आटा घीला. ते सुकायला पण सुद्धा आता बरोबर. वेळ लागेल नाही कारण त्याला- फासला वाढलाय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला गरिबी में आटा गेला. आधीच उल्हास त्यात आलेला हा फाल्गुन मास तसा खेळ आहे. पहिलाच थोडंसं टेन्शन होतं, ते टेन्शन आता वाढलंय. टेन्शन वाढलंय. जी हार्टबीट वाढली होती ती अजून पुढे गेली पण मॅच संपला नाहीये. 6 मध्ये 3 करायचे आहेत. सध्या JKCC ला वेध लागले त्या ट्रॉफीच्या जवळ चाललाय. प्रणयला बघू शकता आपण स्क्रीन वरती. मुझमिलला बघा, प्रणयला बघा. दोन्ही खेळाडू नजर त्या ट्रॉफीवरती आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. आमच्या संदीपजी वाडान फाउंडेशनच्या वतीनं जी जर्सी स्पॉन्सर करण्यात आली ती सामनावीराची, ती दोघांच्या खांद्यावरती आहे. दोघांच्याही खांद्यावरती आहे आणि ते दोघे एकमेकांसमोर असताना सामना एक असा झाला होता. दत्तगुरु नवापूरच्या मैदानावरती असा सामना झाला होता. JSMच्या निखिलने DNCCच्या घरच्या मैदानावरती त्यांच्या समोर 3 धावा वाचवल्या होत्या. इथे काय असा कारनामा करणारा मुझम्मिल खान तो कारनामा करणारा असेल का? ये देखो कुछ सॅड चेहरे भी आहे. असा कारनामा करणारा, कारण मुझम्मिलने या स्पर्धेमध्ये एक विक्रम केलाय. 7 चेंडू 7 चौकारांचा. समोर प्रणय म्हात्रे आहे. ज्या प्रणय म्हात्रेने भल्या भल्या संघांसाठी खतरे उभे केलेत तो समोर आहे. लेट्स सी काय घडतंय. 6 बॉल 3. ओ हे काय घडलंय. आमदनी 98 खर्चा रुपया. आमदनी 98 खर्चा रुपया. ऐसी बॉलिंग करोगे तो कैसे जीतोगे भैया. कोणीतरी म्हटलं मग अशी JKCC सामना जिंकला तर पण्याबाईला मैदानात यायचंय नाचण्यासाठी असं सांगितलंय. आणि जर डॉट बॉल आला, प्रत्येक डॉट बॉलला भूमीकडनं 100 रुपये. ओ डॉट आलाय भाई, मतलब अभी तक मैच ऑन है. बघा कुठलंही ध्येय गाठायचं जवळ पोहोचल्यात तर घाई गडबड गोंधळ करायचा नाहीये. घाई गडबड गोंधळ करायचा नाहीये भाई. नजीकी बाराती देर से पोहोचतीये. जवळ जायचं असलं ना साखरपुड्याला तिथेच लेट होतं. आता इथे जवळ जायचं आहे, तिथे लेट व्हायचं नाहीये. जवळ जायचंय, लेट व्हायचं नाहीये. प्रणयने खेळलाय डॉट. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथून पुढचे 2 डॉट आले तर मॅच मध्ये बदल. मॅच बदलताना दिसेल. मुझम्मिल काय काय काय. ओ फलंदाज
but मोठा ब्रेक थ्रू प्रणय म्हात्रे डिपार्ट्स. टॅलेंट आहे त्याच वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड मास्टर माइंड आपके घर में सोफा सेट हो, डिनर सेट हो, किचन सेट हो, अगर आपका माइंड सेट नहीं है तो कोई भी नहीं है. ज्यावेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला त्रिकोण शिकवला, चौकोन शिकवला, अष्टकोन शिकवला, पण बाबा दृष्टिकोन महत्वाचा आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू देखने का नजरिया. द वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग काय तुमचा सांगतोय. तुम्ही कोणत्या वेळेनं विचार करताय त्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. परेश दहीभावकरने चौकार लागून मॅच जिंकवली तर 2000 रुपयाचं बक्षीस माई डेकोरेटर यांच्याकडून. चला पाहिजे तेवढ्या दिडक्या देतो तुला. मॅच जिंकून दाखव परेश भावा, मॅच जिंकून दाखव. परेश समोर जमेल. आता सामना 4 मध्ये 2. जिंकणार कोण याचं उत्तर मिळण्यासाठी एखादा डॉट आला तर अजून मजा येईल. नाही, एखादा शेवट- डॉट आला तर अजून मजा येईल. आता 4 मध्ये 2 असताना काय डॉट येणार का. अनेक जर विचार करतायत हा सामना सुपर ओव्हर सुद्धा व्हायला पाहिजे. अडवला चेंडू, थ्रो केलाय, फेकी ओव्हर थ्रो. मॅच सामना संपला, सामना जिंकलाय JKCC. हरणारा या संघानं इतिहास रचलाय, इतिहास घडलाय. घरच्या मैदानावरती फायनल जिंकणारा मागील 3 वर्षातला पहिला संघ ठरलाय. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब हरणारा.